नुकत्याच झालेल्या सोलापूर शहर बागवान जमात कमिटी महाराष्ट्र राज्याच्या सर्वेसर्वा जुबेर बागवान व त्यांच्या सोबतीला असणारे 26 पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याबद्दल शेळकी परिसरातील एचएम सामाजिक संघटनेचे अध्यक्ष हुसेन बागवान व युवा नेते आरिफ बागवान यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते। या प्रसंगी मित्रनगर शेळगी भागातील बागवान जमातचे तसेच सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमात अन्य पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत बागवान जमात सोबत इतर जाती जमातींना घेऊन भविष्यात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं। सोलापूर शहरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील बागवान जमात सोबत इतर जमातींचा ज्वलंत प्रश्नांचा विचार करण्यात येईल। तसेच सामान्य नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नसल्याने अनेकांची हेळसांड होत आहे, त्याचा विचार करून सामान्य कुटुंबातील रुग्णांना चांगली व अल्प दरात वैद्यकीय सेवा मिळावी या अनुषंगाने बागवान जमात एक मोठे हॉस्पिटल उभारण्याच्या मनधरणीत आहेत आणि ते तुमच्या सगळ्यांच्या साथीनेच साध्य होणार अशी आशा आपल्या मनोगतात बागवान जमातचे संस्थापक जुबेर बागवान यांनी व्यक्त केली। या प्रसंगी हुसेन बागवान, आरिफ बागवान मित्र परिवाराच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। आज सोलापुर शहर व जिला बागवान जमीयत ट्रस्ट बागवान महाराष्ट्र राज्य जो आज ये जमीयत का जो काम होने जा रहा है, इंशाअल्लाह जो आज तक नहीं हुआ, ये पूरी जमीयत का एक मकसद है कि ये जमीयत जो आज तक नहीं कर दिखाए वो आज हम कर दिखाएंगे। एक मकसद लेकर चले आए। पहला हमारे सदर का जुबेर भाई बागवान का यही लक्ष्य है कि सबसे पहला एक गौर गरीब के लिए एक हॉस्पिटल का निर्माण हो। जो आज तक अभी गरीबों के लिए अपना एक हॉस्पिटल नहीं उपलब्ध कर सके अपन, तो ऐसे ही सबसे पहला अपन एक हॉस्पिटल का निर्माण किस तरह करें, आज सब लोगों को उसका साथ देना जरूरी है और यही हलफ उठाकर आज निकले हैं और आपका ऐसे ही साथ रहेगा। मैं ऐसी आपसे अपेक्षा एक उम्मीद रखता हूं और मैं अपने 2 अल्फाज खत्म करता हूं। अस्सलाम वालेकुम।